बलात्कार आणि फास्ट ट्रॅकच्या केसमध्ये मुख्यमंत्री धादांत खोटं बोलत असल्याचा विरोधकांचा आरोप. कुठे बलात्कार झाला आणि कुणाला फाशी झाली ते सांगण्याचं देखील आव्हान. बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल. सुमोटो याचिकेअंतर्गत सुनावणी होणार. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. बदलापूरच्या आंदोलनानंतर आतापर्यंत 60 जणांना अटक. 1500 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल. संजय राऊत म्हणतात, सर्वच्या सर्व स्थानिक. बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर. राज्यातील शाळांमधील सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी. तर शाळा आणि परिसरात महिनाभरात सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक. एमपीएससीच्या विद्यार्थी आंदोलनात रोहित पवारांचा कालपासून ठिय्या. नोटिफिकेशन निघेपर्यंत उठायचं नाही, रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा. एमपीएससी आंदोलनावरती सरकारनं योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा मी स्वतः मैदानात उतरणार. शरद पवार यांचा राज्य सरकारला इशारा. लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार लाडका शेतकरी योजना राबवणार. राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. कोलकाता बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. सीबीआय आतापर्यंतच्या तपासाचा तपशील देणार, तर कोलकाता पोलीसही उत्तर दाखल करणार. आंध्रातल्या अनकापल्ली जिल्ह्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट. 17 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा जास्त जण जखमी. तर मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती. पोलंडमधल्या कोल्हापूर मेमोरियलवर पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. मराठी लोकांशी मराठीत संवाद. तर कोल्हापूर संस्थानिकाचंही कौतुक.